एकापेक्षा एक नमुना अरे उंटावरला जो तो शाना एकापेक्षा एक नमुना उंटावरला जो तो शाना पोरगी शहरातली जरा जपून राहा शहरातल्या पोरी लय चालू असतात बघा मोहिनी मॅडम तशी नाही राहिलं आता मी माझं काम होतं समजून सांगायचं तू सांगू का तुझं काम एकदम परफेक्ट करतो धंदा काय लाव्या करायचं तू पळतो का नाही रे तुझ्यात तर मी वाईट बोलतो कुणाला बोललास तर बघ तुडवीन धरून तुला आणि मला न सांगता तू कसं गेलास ए म्हातारे तू न सांगता कसा गेला मी पण तुला सांगतो 2 मिनिट अरे आबा गावचा उरूस जवळ आलाय तर जरा मीटिंग बिटिंगचं काय नियोजन करायचं का नाही बरोबर आहे तात्या तू अरे उरूस मानला की नियोजन आलं देवाची पालखी आली बरोबर बाकीचे कार्यक्रम आले हे बघ गायकवाड आले ओ गायकवाड या नमस्कार बसावायचं मामा न म्या म्हणलं गावचा उरूस जवळ आलाय बर तेव्हा जरा नियोजन करूया की पुढचं हो चालेल की वर्गणी काढू आणि थोडं गेल्या बारीचं ट्रस्टचं काय पैसे असतील ते बी जरा वापरू चालेल 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 ठीक आहे मग काय चाललं मंडळी आम्हाला कळू द्या की जरा मामा शाला म्हणते तो वराती मागणं गोड टाक्या कोणाच्या लग्नाची तयारी चालली ए म्हातारी तुझा मेंदू इडाळा आहे एका गावाची जत्रा आली आपली मग करू की त्याला काय होईल आल्या चालतंय की एवढं काय कामाची यादी करून लगेच कामाला लागू होय आबा बरोबर ना चालतंय की यंदा इंदुरीकर बोलवू जोरात कार्यक्रम ठेवू कीर्तनाचा आणि भजनाचा बी तडका उडवून आणि सगळं झालं का नाही की जेवणाचा कार्यक्रम ठेवू तो बेद बी भारी झाला पाहिजे मी काय म्हणतोय आबा ती सुरेखा पुणेकरचा तमाशा बोललो ती ढकळण मायला हे बघा तात्या चांगलाच कार्यक्रम ठेवायचा ना तर मग सबसे कातील गौतमी पाटील माझा ऐका तुम्हाला कुठलं कार्यक्रम ट्रस्टला तुमच्यात ठेवायचे ती ठेवा माझं एक म्हणणं आहे बायकांच्या साठी मस्त पैकी पैठणीचा कार्यक्रम ठेवा मामा एकदम बरोबर बोलले ठेवायलाच पाहिजे बायकांसाठी स्पेशल कार्यक्रम ठेवायलाच पाहिजे आपण मी काय म्हणतो बायकांसाठी पाहुण्याची स्पर्धा ठेवली तर पाहुण्याच्या स्पर्धा ठेवतो म्हणजे तुला त्या उघड्या बायका बघायला मिळतील हावराटा आईला आता आमच्या झाले ते म्हशी त्यांना कुठे दाखवा गबस बाईला हे बघा संगीत खुर्ची ठेवा आणि घ्या या आधी करायला कामाची चालतंय तसंच करूया सगळं नियोजन बेस्ट करू काय नडाय नको काय नको चला आपण भेटू घेऊया चला की आता काय चला नमस्कार आबा चला बरं आहे जॅकेट आहे त्यामुळे आपलं भारी काम आहे जॅकेट लागतं त्याच्याशिवाय काय होत नाही किती गार लागते मला वर्ग पण ऊन पण किती पडले आणि संध्याकाळ कोण आहे का घरात कोण आहे मामी मी आहे जग्गू जग तू आहे इकडे कसं काय पावलं वळली म्हणायची आज अहो एकदम गुड न्यूज आहे आपल्या गावात उरूस येतोय ना त्याची एकदम जोरदार तयारी चालू आहे अरे वा म्हणजे खूप मजा येणार आहे मग तुम्ही आहे म्हणल्यावर मजा येणारच की खास तुमच्यासाठी पैठणीचा कार्यक्रम ठेवलाय तो काय खेळ पैठणीचा मला माहिती आहे तुम्ही पैठणी जिंकणारच अरे काय नाही तू सांगायला सांगितलं माझ्या आधी सांगू
तू सांगायला तू आमदार खासदार असेल आणि तुझं काय म्हणून ऐकेल तू त्यांच्या चौकशा करायच्या सांगून परत तुम्ही लोक भांडायला लागले आजच काय दोस्त बरं ऐका पैठणी घरातच आली पाहिजे मी असताना बस का म्हणजे मॅडम आपण साडी कुणाला पास ठेवून देणार नाही. कसं करू आज डिक्लेअर करू पैठणी तुम्ही डिक्लेअर म्हणून असं कसं बाकीचे पण आहेत की बाकीचं काय बाकीचं जगुशेठ बघतील की आपलं काय ते जगुशेठ सावतर आहेत गावचे ते बघून घेतील त्यांचं तसं मी कोण ऐकत नाही गावचं असं नाही हा आपल्या करायचे त्यांचं ते बघतील ए शान्या अरे बाकीच्या स्पर्धा आहेत ना जसे की संगीत खुर्ची आपण संगीत खुर्ची एक कार्यक्रम ठेवलाय ना बाकी आणि जो जिंकेल त्याच्यासाठी कुकर आहे बरं मोहिनी आपल्याकडून मग माझ्याकडनं पण आहे माझ्याकडनं स्पर्धेआधी कुकर आणि तुमच्या घरासाठी मिक्सर पण मग काय पण असं कशाला हे आम्हाला सांगणार नाही त्याला काय झालं तर आम्हाला माहिती आहे ना तुम्ही गाण्याच्या स्पर्धेत मी जिंकणार म्हणून तसं काय अहो मला गाता सुद्धा येते आणि माझा गळा पण खराब आहे त्यात काय आपण नवीन गावा बसू ऐकाय नाही काय काय हो म्हणजे तसं नाही ते काय ना तुम्ही नुसतं फक्त ओठायला गाणं गायचं बाकी मग आम्ही टेप प्रोग्राम लावू आणि सगळं सिंपल त्यात काय चालतंय ना हो? असं नाही चालणार मला ते काय चाललं ते स्पर्धा म्हणजे स्पर्धाच असते असं जर कुणाला पण प्राईज मागत सुटले तर काय त्या खेळाचा उपयोग झाला आता स्पर्धेमध्ये बाकीचे पण लोक असतीलच ना जे जिंकतील त्यांना पण बक्षीस द्यायला पाहिजे ना त्यामुळे असं म्हणल्यावर आपण कोणाला जिंकून देत नसतो म्हणजे चिटिंग करणार आहात तुम्ही हो ना अशाने तुम्ही भागच घेणार नाही बरोबर तसं नाही तुमचे त्या आपल्या गावच्या पाहुणे आहेत असं नाही करायचं काय नाही तुम्ही म्हणाल तसं तुम्ही म्हणाल तसं अहो मी तर पुढे जाऊन हे म्हणजे हे आपल्या गावची पाहुणी आपल्या गावातच राहिली पाहिजे कायमची होऊन ते सगळं नंतर बघू आता निघा तुम्ही पण ठीक आहे मामी उरसाला यायचा नक्की मॅडम टेन्शन घ्यायचं नाही हो, हो. बघा, हो. गावामध्ये चल. बोल मारून येऊन बोलतोय बोल अशी दरवर्षी ना त्यांची जत्रा करते किती गर्दी आहे बघ ना आणि आपलं दर्शन कधी व्हायचं किती मोठी लाईन आहे बाई कसं करायचं आता खूप उशीर व्हायचं माणूस हो पण आपल्या गावची पोरं आहेत ओळखीची बघू आता काय होते ते नाम्या पुणे महाराष्ट्र में स्थित ब्रिक विजन इक्विपमेंट प्राइवेट लिमिटेड अत्याधुनिक कंस्ट्रक्शन मशीनरी और AAC ब्लॉक प्लांट मशीनरी के उत्पादक और सप्लायर हैं और अधिक जानकारी के लिए हमारे दिए गए नंबर पर संपर्क करें। बघू आता काय होते ते नाम्या हाय मोहिनी मॅडम हाय बोला मॅडम इथे कुठं दर्शनाला आले तर बघ किती गर्दी आहे गर्दीच होय मी आहे ना या नामदेवराव नको ते उगाच कशाला तुम्ही कशाला चिंता करताय चला या डायरेक्ट देवाचं दर्शन देतो या माझ्या मागे चला तुम्ही कशाला टेन्शन घेताय एवढं हा आपल्या ओळख सगळीकडे चालते या चला माझ्या बाजूला चला या हो मामी या मग या बाजूला कसा
असं करायचं का? आम्ही पण खूप सुंदर होता, सगळं खूप आवडलं मला, खूप छान आहे. कसं झालं दर्शन? खूप छान झालं आणि थँक्यू सो मच नामे, तुझ्यामुळे आज दर्शन झालं. मग थँक्यू. कसलं करताय मॅडम? एवढी गर्दी इथे, बाप रे. हो असली गर्दी नाही, काही असं तुम्ही मला सांगा ना फक्त. नेक्स्ट टाइम सांग. जाणार व्यवस्थित पण. हो खूप आणि मस्त. थँक्यू म्हणायचं नाही, कसलंही काम असेल तर मला सांगायचं. हो. चल येऊ मामी. बाय नामे. चला चल, मामी, येतो. बाय. बाय बाय. काय नामदेवराव, काय म्हणताय? काय चाललंय? मागाशी पुढे पुढे करायचं पाहण्यांच्या समोर. काय केलं मी? आता आम्हाला सगळ्यांना 2 तास झाले बाहेर उभं करून ठेवल्यात. सकाळपासून आम्ही लाईनला, आम्हाला ठेवलं बाहेर पाहुण्यांना घेऊन पुढं. कशी माणसं आहे तुम्ही? पाहुणे आहे ना गावची. तिला पहिलं दर्शन नको व्हायला? तुझं तर काहीतरीच असतं. आणि लाल्या म्हातारा तुला तर अक्कल पाहिजे का नको? पाहुणे आपल्या गावची म्हणल्यावर तिला लाईनीत उभी करायची. अगं मला सांगितलं असतं म्हणून तुम्ही असे सुटले असतात मध्ये तिला, पण मला माहितच नाही ती येणार आहे दर्शनावरती. तुझं काय चालतं का? तू स्वतः लाईनीत होता लाल्या. तुला दिसायचं कमी आहे. तू जा. तू कशाला आलता? ते काय देवाला ओरडत होता, लग्न ठरणं लग्न ठरणं. अजून मला कुठंच घुसू द्या ना, म्हणून तर गेलो बाबा, देव तरी दर्शन दे. आता आला का नाही पाया पडून? आलो ना. आता तू किती वेळ लाईनीत उभं केलं आम्हाला? तुझं काय रे? एक सगळं ठीक आहे, ती पोरगी शहरातली, बर जरा जपून राहा. शहरातल्या पोरी लय चालू असतात बघा. मोहिनी तशी नाही. मोहिनी मॅडम तशी नाही. नाही ना. आता मी माझं काम होतं समजून सांगायचं. तू सांगू का? तुझं काम एकदम परफेक्ट करतो. धंदा काय? लाव्या करायचं. तू पळतो का नाही रे? तुझ्या तर मी वाईट बोलतो. कुणाला बोललास तर बघ तुडवीन धरून तुला. आणि मला न सांगता तू कसं गेलास? ए म्हातारे, मी तू न सांगता कसा गेला? मी पण तुला सांगतो 2 मिनिट. नमस्कार. ओळखत असालच, आणि जर ओळखत नसाल तर मी सांगतो, मी तुमचा लाडका परशा भाऊजी. तर आज आपण खेळणार आहे. काय खेळणार आहे? तर हा आहे सगळ्यांच्या आवडीचा खेळ. तर त्याचं नाव आहे खेळ पैठणीचा. तर आज आपण बघूया कोणती वहिनी पैठणी जिंकते. तर आता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. तर बोलवायचं का? धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. तू कसा आला? आता तुम्हीच की म्हणलं बोलवायचं आहे मनुष्य राहिले. तुझं नाव घेतलंय का? आता ते म्हणले की राहिलेले बोलवायचं मान्यवर. तुझं नाव राम्या घेतलं तू वर ये. बायांसाठी खेळ आहे हा. बायसाठी का? तुम्हाला काल एक जण बाय म्हणला की तो टाका म्हणत असेल. मग त्याच्याच मागे जायचंच ना तू. असं आहे का? हा जा बस तिथं खाली. हे आता हा प्रतिष्ठित नागरिक आहे गाव. आता खेळायला सुरुवात करायची बर का? कसं भाऊजी म्हणाल खेळ पैठणीचा आपण सुरुवात करणार आहोत. करायचं का? करायचं ना? हा.
तर आता बघूया की कोण ठरणार आजच्या खेळाच्या पैठणीची मानकरी. काय माहिती जरा थांबा की जरा हा? काय तुम्हाला मी सांगितलं पाहिजे हा? हा? काय तसं नाही काय खाली बसा. जरा थांबा, मला थोडस भाऊजींशी बोलायचंय. माझी रक्कम जितली पाहिजे. तसं नाही लावणी सुरू करा, चला गाणं सुरू करा. लावणी नाही एक बर का बर सगळं झालेलं आहे आणि आतुरतेनं वाट बघतोय. तो क्षण जवळ आलेला आहे. मी सगळ्या वहिनींना स्टेजवर बोलवतो आणि त्यांनी स्टेजवर यायचं आहे. तेव्हा या मामींना आमंत्रित करतो. मामीने वर यायचं आहे. माझ्या मामेत माझ्या दुसरं नाव आहे मिस मोहिनी. काय नाव तुम्ही मोहिनी म्हणलं की सगळ्याची आगच होती. मामा बघून का सगळं शांत सांगा तुम्ही बसायला. नमस्ते. तुम्ही फक्त बोलाच. नाही थांबा एवढी बार थांबा. तुमच्यावर मी शांत बसतो आता. कार्यक्रम करू का जाऊ मी. नाही करा. तर तिसरं नाव आहे रखमा यांचं. एक नंबर एक नंबर. रकमे जिंकली पाहिजे तुला घरी घेतो नाही मी. तू घेतल्या कधी साडी. तर आता 2 जणी राहिले आणि त्यांचं नाव आहे आशा मॅडम. तर तुम्ही काय गटात बसलेला शब्द आहे का तिकडचा मग म्हणा. मध्ये मध्ये जॉब करतो चांगला मध्ये मध्ये विनोदी करतो. तर कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे आता. लगेच टाळ्या वाजवा. आता हो का मी तुम्हाला प्रश्न विचारतो आणि प्रश्नाचं जर बरोबर उत्तर दिलं तर त्याचं सिलेक्शन होणार आहे पुढच्या राऊंड मध्ये. वा टाळ्या. बरोबर तुम्हाला नीट विचार करून उत्तर द्यायचं आहे बरं का. नाही तर मला सांगा भारताची राजधानी कोणती. भारताची राजधानी कोणती. मुंबई. अयो केवढे हुशार पोरगे. हेच उत्तर बरोबर असतं. बरोबर. एक नंबर आहे. इंग्लिश मध्ये शिकवलं होतं काय माहिती. मग काय इंग्लिश मीडियमला मी असतो. कसं वाटतं तुम्हाला तुम्ही हरलेला आहात. अजिबात काय बोलू नका. तुमच्या चेहऱ्यावरून आम्हाला कळलेलं आहे. तर पुढचा प्रश्न आता मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला. शिवनेरी गडावर. अरे वा बरोबर आहे. आता तिसरा प्रश्न म्हणजे अवघड प्रश्न. हा विचारायचा का. लॉक करून टाका. बर बर मला सांगा अजिंक्य तारा कुठे आहे. सातारा. वा एक नंबर. खतरनाक एकच नंबर. माझी हुशार. बरं असू द्या. माझी तर आपले हो आपले मामा चुकलं माफ करा. तर बरोबर आहे. काय ज्यांनी उत्तर बरोबर दिलंय त्यांचं सिलेक्शन झालं पुढच्या राऊंड मध्ये. टाळ्या टाळ्या. आता आपण पुढचा राऊंड खेळणार आहे. पारशा भाऊजी कोण कोण सिलेक्ट झाले. आशा मॅडम रखमा मॅडम आणि आपल्या मोहिनी मॅडम. एक नंबर. जिंकून घरी कॅन्सल करेन. अहो मामा समजून आहे की तुमच्या घरातली. खेळा
मामा तुम्ही चिडू नका तुम्हाला रडायची सवय आहे तुम्ही बॅटिंग पण काय करता बॅटिंग स्वतःची करता घरी पळून जाता बोलून जायचं बघा तू खाली जाऊन ठीक आहे करायचा कर राऊंड पुढचा चालू खेळत होतो ना राऊंड कशाला करताय बर दुसरा राऊंड तर मामी तुम्ही खाली बसू शकता बॉल लागेल 2 3 स्टार्ट मॅडमचा नियम लय भारी राऊंड आहे ते बाकी अशा मॅडम अशा वहिनी दुसरं नाव गावत नाही का वन बाजूला रूम हा टाकतील आपल्या मुली मॅडम बाईला तुझी बायको जिंकली होती मी आता निकाल जाहीर करतो डायरेक्ट खरं तर तुम्ही जिंकला होता पण तुमचा नवरा त्या स्टेजवर येऊन दांडा केला त्यानं त्याच्यामुळं तुम्ही जिंकलेलं आम्ही हे मान्य करणार नाही बाबा मला मार त्यांना स्टेजवर बरखास्त करा त्यांचा तुम्ही जावा खाली तुम्ही जावा खाली जाऊन बसा. नाही तू काय ते बघून घे तुम्ही खाली जाऊन प्लीज 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 तुम्ही घरी जाऊन सांगा आणि ज्या क्षणाची सगळे आतुरतेने वाट बघताय तो क्षण जवळ आलेला आहे तर आजच्या खेळाच्या विजेत्या आहेत आणि ज्या आहेत ज्यांना भेटणार आहे पैठणी तर त्यांचं नाव आहे पाणी बांध कर त्यांना आपण बात केलं तर त्यांचं नाव आहे मोहिनी भोसले तर मी गायकवाड मामांना विनंती करतो तुम्ही या आणि विजेत्यांना पैठणी द्या तुम्ही काय करताय तुम्ही बसा तुम्ही बसा शांत बसा शांत बसा शांत बसा. चला आज आपण या ठिकाणी संगीत खुर्चीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर विजेत्याला या नामदेवरावाकडून एक फुकट बक्षीस देण्यात येणार आहे. टाळ्या. बसा मी आहे थोडं बोलू देत नाही. स्पर्धकांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या खुर्च्या पकडायच्या आहेत. ती खुर्ची आबांची आहे जर तुटली बिटली ना तर लय आबा हाणेल आपल्याला. बसतच का तिथं माग दोन खुर्च्या आणल्या बघितल्या तर आब्याच्या वटवट करते बाकीच्या खुर्च्या मंडळीच्या माग माझ्या बायकांनो अरे ऐकून घ्या बायकांनो
म्हातारनो आणि बघींनो असं सांगायचं तुम्हाला त्यांना. व्यवस्थित पडा, नामदेवची. हा, ठीक आहे, ठीक आहे, चल. वहिनी नाश्ता पण बसली. कुकर घ्या. अरे मी आयोजक आहे, तुम्हालाच बसव खाली. मी सूत्रसंचालक. बस खाली जरा 2 मिनिट. मिनिटानंतर दुसरा नाश्ता. तर विजय झाला. हा कुकर आपण देणार आहोत. पहिल्या पारितोषिक ज्याला येणार आहे. कुकर अरे जी शिट्टी वाजते नाही तर भात करपायचा. बघा नाही तर फुटायचं एखाद्या वेळेस. अरे चिन्या, 1 नंबरचा माल आहे ह्यो. कुकर 1 नंबरचा माल आहे. हा. तुम्ही बसा बसा तुम्ही. अरे दादा, तर बोला. तर मी आता विनंती करतो, गाणं चालू करा आणि स्पर्धा सुरू करा. पण अरे प्रमुख पाहुण्यासनी बोल. हा त्या अगोदर आपण प्रमुख पाहुण्याला बोलवायचं आहे. तर मी मामांना आणि मग गेलं गावाला. अरे तुला काय दिले की नाही लिहून देऊन? कोण आहे तात्याला माहिती. तर मी तात्यांना आणि आबाने विनंती करतो, त्यांनी स्टेजवर यायचंय. या 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 बाई या. मी नाही सूत्रसंचालक. तो आहे का? या या या. तर तुम्ही तिघांनी खाली जायचं आहे. वा चला. तिकडे बघताय. खाली खाली जाऊ. चला खाली. उठा 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 उठा. तुम्ही बसू नका, तुम्ही उठा, तुम्ही जावा बाहेर. अरे मी कुकर देणार आहे. असू दे, जावा जावा चला. अरे जावा की याला 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 बी खाली हाकला. जा पाहिजे. खाली हो. बस बस जाऊ नका बस. तर आता आपण स्पर्धा सुरू करायची आहे. तर आयोजकांना मी विनंती करतो की त्यांनी गाणं लावायचे आहे. एकापेक्षा एक नमुना, अरे उंटावरला जो तो शाना. एकापेक्षा एक नमुना, उंटावरला जो तो शाना. हो का? आता फक्त शेवटच्या तिकीट राहिलेत. आता स्पर्धा रंगत येणार. मी काय म्हणतो तिघी बी आपल्याच गावचे आहेत. हो. तिघी आपण वाटू ना कुकर. कुकर वाटणार तिकडे का? अहो एकीला हँडल देऊ, एकीला शिट्टी देऊ, एकीला झाकण देऊ. अरे चिन्या, आपलं टाक बस. या काय काय येऊ काय पहिलं आपल्याच घरी शिजणार. तर गाणं लावा. गावाकडच्या करामती, अरे गावाकडच्या करामती. बघा 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 गावाकडच्या करामती. वय लग्नाचं थांबलं 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 थांबलं. तर मी आशा गेली. अशा तुम्ही प्लीज सहकार्य करायचं आहे. बाहेर जाऊन सहकार्य करा. बाहेर जाऊन तुम्ही. असू दे असू दे. आता दोघी जणी राहिलेले आहेत आणि सामना चुरशीचा झालाय. तर मग आता इथून पुढे बघूया की काय होणार. तर दोघी जणींचे नाव आहे रखमा वहिनी आणि मोहिनी वहिनी. वहिनी वहिनी बसले. तर दोघी जणी राहिलेल्या आहेत आणि आता चालू करायचं आहे सॉंग. वय लग्नाचं गेलं टळून, कुठं येईना याचं जुळ. आता कुठवर राहावं एकटं, जीव रडतो या कळवळून. या खोल्याची तरच न्यारी, लोक अर्ध बडबड भारी. ह्यो नाम्याच्या दूर प्राणी, नको तिचं ह्यो दावी हुशारी. इरसाल तरी बी जपती सारे परंपरेची नाती. इरसाल तरी बी जपती सारे परंपरेची नाती. अव गावाकडच्या
चिटिंग केली लालेने, चिटिंग केली तू. मगाशी ऐकलं मी काय म्हणतो ना तिला, आपणच पोखर जिंकायचं म्हणून. चिटिंग केली मी, चिटिंग. त्यात काय वहिनी मगाशी रामने पण आलेला की आपण कुकर जिंकायचं म्हणून, तर आम्ही काय बोललो का? होय का? हो आला होता हो पाठव म्हणे मॅडम. मग काय तू तुझा नवरा आहेस होय? आता तुम्ही म्हणताय तर त्याच म्हटलं, मी कुठं काय म्हणतो. तर मी रखमा वहिनीला विनंती करतो की त्यांनी सहकार्य करायचं बाहेर जाऊन. तुमचा नवरा प्रत्येक कामात हे करत असतो, तुम्हाला माहिती आहे ना. आमची काय चूक आहे? त्याला आल्याने पण चिटिंग तुमचा केली. नवरा काय चिटिंग करतो? जा तुम्ही रामेशी बोला. या महिने मॅडम. तर विजेत्या आहेत वहिनी भोसले. जोरदार टाळ्या. काय चालतंय मॅडम? कॉंग्रॅच्युलेशन. तर मी आपल्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते आपण बक्षीस देणार आहोत. आवाजाकडे द्या. बरोबर मी बी आहे. ऐक ना, चालते. तर सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचे आहे. आजची स्पर्धा ही आपल्या उर्साची शेवटची स्पर्धा असणार आहे. तर त्या स्पर्धेचं नाव आहे गायन स्पर्धा. बक्षीस काय? हा बक्षीस मला वाटते बक्षीस ना ताकदीनच आहे. देऊन टाका. अरे चहा कसं वेगळं असतं, जेवायचं असतं. बरं तू म्हणतो तसं. झालं तुमचं? काय बोला काय? हा तर ज्यांचं मी नाव येणार त्यांनी पुढे यायचं आहे, बरोबर? आणि बक्षीस आहे माझे हृदय. घाल तुझं हृदय कसं मागत कसं व्हायचं याचं काय कळत नाही. कुठे आणि बक्षीस आहे काय? मी आता काय बोललो नाही. आरतीच आहे ना बाबा. बक्षीस आहे डिनर सेट. आता आपण लवकर स्पर्धेला सुरुवात करतोय. आशा बसलेला बोललो. आशा बसले. तर आता येणार आहे पहिली स्पर्धक जिचं नाव आहे आशा. तर त्यांनी सुद्धा छान असं गाणं म्हणायचं आहे. आणि तिला फक्त शेवायचं येतात. नाम्या, जरा शांत बसतो का? तू बघ तोंबडे. कोंबड्या कुठल्या? तर वन. अरे प्रमुख पाहुण्यासमोर शिवाय वाईट मुलगी शांत बस ना बाबा. तुझं वाढवा आता. जिंदगी में तुम्हारे सिवा तुम बिना साथ मेरा तो हमनवा. चांदनी जब टकरार देता है तुम मगर अंधेरों में ना छोड़ना मेरा हाथ. ना कोई है ना कोई मैं तुम्हारे सिवा. बस कर पगडी लाएगी क्या? बस तर माईक पुढे लावता. प्लीज तुम्ही खुर्ची बसायचं आहे. आणि अतिशय इमोशनल गाणं म्हटलेलं आहे आणि त्याचे पडसाद उमटलेले आहेत. असू दे. आता आहे स्पर्धा नंबर 2 जिचं नाव आहे मोहिनी. तिला मी स्टेजवर विनंती करतो की तिने स्टेजवर यायचं आहे आणि आपल्या मंत्रांनी मंत्रमुग्ध करायचं. नमस्कार, मी मोहिनी भोसले.
ऍक्च्युली मला ऍक्च्युली मला गाणं म्हणता येत नाही, पण मला नाम्याने खूप मदत केली आहे. सो नाम्याने मला खूप मदत केली आहे गाण्यासाठी. नाही, परत काहीतरी येऊन बोलून दे. ओके ओके. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे, धुंद भारे. अरे पण ती म्हणणार आहे ना, तुझं काय तमाशा लावला? नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, भिर भिरणारे गीत गारे, गीत गारे, धुंद भारे. लाल्या. ओके, थँक्यू. आता स्पर्धक नंबर 3 म्हणजे आपली लाडकी मामी. तिला मी विनंती करतो. तुम्ही म्हणा ना, आमची मामी लय सुंदर. आमची मामी. ही चाल तुरु तुरु, उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवळाच्या मनात नागिन छळछळली. ही चाल तुरु तुरु, उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवळाच्या मनात नागिन छळछळली. इथं कुणी आसपास ना, डोळ्यांच्या कोणात हास ना, तू जरा माझ्याशी बोलना, स्वतःची मोहर खोलना, तू लग बघ जात माग वरून पाहता, वाट पावनात अडकळली, जशी मावळत्या उन्हात केवळ्याच्या मनात नागिन झळझळली. ही चाल तुरु तुरु, उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवळ्याच्या मनात नागिन झळझळली. मी आता ज्युरींना विचारतो की नक्की जिंकलं कोण. मला कानात सांगायचं आहे. कानात सांगा. कोण जिंकलं? तर विजेत्या आहेत सर्वांच्या लाडक्या मामी. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी मामींना बक्षीस द्यायचं. बक्षीस कुठे आहे? बक्षीस आयोजकांना विनंती आहे की लवकरात लवकर बक्षीस आणायचं आहे. अरे पॅड दिसते. असू दे. बिस्किटच आहे. घ्या आबासात घ्या. आबांच्याकडे द्या. थोडं आलं बी टाका. बर टाकते. अजून मिलायची बी टाका. बर अजून बी टाका. हा व्हिडिओ आवडला असल्यास बॉन्ड फिल्म अँड प्रोडक्शन प्रस्तुत गावाकडच्या करामती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या बुधवारी 4 वाजता. एक नमुना